ही जम्प ओव्हर द फेन्स. ओव्हर शब्द आपण कुठे वापरतो त्याबद्दल दिलेला आहे ना. ओव्हर जे आहे ते यूज होते जस्ट अबोव द सरफेस है ना. बट इट शोज नियरनेस, म्हणजे तरी तो नियरनेस शो करते. आता जसं फेन्स आहे, ही जम्प ओव्हर द फेन्स म्हटलं तर हे जे फेन्स आहे कंपाऊंड आहे त्याच्या थोड्या वरतून तो काय करत आहे, जम्प करत आहे. तर जेव्हा हा जो सरफेस आहे फेन्स आणि त्याचा जम्प करण्याचा जो जम्प म्हणजे डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, थोडंसं गॅप असायला पाहिजे. जे नियरनेस आहे ते नियरनेस शो करताना आपण कशाचा वापर करतो, ओव्हरचा वापर करतो. वी यूज ओव्हर जस्ट टू एक्सप्रेस नियरनेस. ओके. आणि हाय डिस्टन्स असेल तर हाय डिस्टन्स साठी मग आपण अबोवचा वापर करतो. आता ही जम्प ओव्हर द फेन्स, सपोज हे तर ओव्हर लिहिलेलं नसतं आणि तुम्हाला जर ऑप्शन असतं ऑन किंवा ओव्हर, ही जम्प ऑन द फेन्स म्हटलं तर काय अर्थ, फेन्सच्या वर. आता अशा फेन्सवर जम्प करणं परवडते का? ऑन घेऊन जर यांनी या फेन्सवर जम्प केला तर त्याची तशरीफ राहील का? बरोबर नाही. म्हणजे ऑन म्हटलं तर त्याने जम्पच कुठे गेली, त्या कंपाऊंड वर गेली है ना. आणि ओव्हर म्हटलं तर त्याच्या वर. जर ऑन म्हटलं तर हा शब्द लागते वर आणि ओव्हर म्हटलं तर मग वरून धवन. ठीक आहे. वरून जम्प म्हणा किंवा वरून धवन. ओव्हर इज यूज टू शो द नियरनेस. ओव्हर जो आहे तो कशासाठी वापरला जाते, टू शो द नियरनेस. द बॉय जम्प ओव्हर द फेन्स, द कॅट लिप्स ओव्हर द ड्रेन. म्हणजे त्याच्यावरून म्हणून आपण काय करतो, ओव्हर याचा उपयोग करतो. त्याच्यानंतर थ्रू. द बर्ड फ्ल्यू इन थ्रू द विंडो. थ्रू जे आहे, आता जसं थ्रू आल्सो यूज टू एक्सप्रेस डिरेक्शन. थ्रू जे आहे ते कशासाठी वापरतो आपण, डिरेक्शन साठी. ओके. आता थ्रू जे आहे हे डिरेक्शन दाखवलेलं आहे, म्हणजे तिथून बाहेर. द बर्ड फ्ल्यू इन थ्रू द विंडो, म्हणजे त्या विंडो मधून. म्हणजे जसं थ्रू, थ्रू म्हटलं तर याचा मराठी अर्थ काय होतो, च्यामधून म्हटलं तरी चालते. चहामधून नाही, एखादी पर्टिक्युलर प्लेस आहे त्याला जर काय करते, क्रॉस करतो, तर त्यावेळेस आपण प्रिपोजिशन कोणता वापरतो, थ्रू. द बर्ड फ्ल्यू इन थ्रू द विंडो, म्हणजे त्या विंडो मधून, त्याच्यातून है ना. तर एखादी प्लेस आहे, बरोबर आहे, तर त्यामधून त्याला जर क्रॉस केला जाईल तर त्यावेळेस प्रिपोजिशन काय करतो आपण, थ्रूचा वापर करतो. सी. अली किक द बॉल थ्रू द विंडो. अली किक द बॉल थ्रू द विंडो, याचा अर्थ काय होतो, विंडो मधून. इथे थ्रूचा वापर कसा होतो की जसं तुम्हाला म्हणायचं आर पार. आर पार म्हणजे काय असते, फ्रॉम वन साइड टू अदर साइड. आता विंडो जर म्हटलं तर विंडोच्या त्या साइड कडून या साइड कडे, ते काय केलं आहे, बॉल आर पार गेलेला आहे. जेव्हा एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे म्हणून आपण बोलतो, फ्रॉम वन साइड टू अनदर, त्यावेळेस कसा वापर केला जाते, थ्रूचा वापर केला जाते. प्रिपोजिशन्स. देन प्रिपोजिशन्स ऑफ टाइम. त्याच्यानंतर टाइम साठी जे आपण प्रिपोजिशन्स वापरतो, तर प्रिपोजिशन कोणते कोणते आहेत टाइम साठी, बाय, फॉर, बिफोर, आफ्टर, सिन्स, ॲट, ड्यूरिंग. ओके. So these are the preposition that we use to express time, are used to show when things happen. So time expressing म्हणजे टाइम सांगणारे जे preposition असतात
त्यांना आपण काय म्हणणार प्रिपोजिशन ऑफ टाइम. So when we are talking about time, we use on, in, at. आता हे जे तीनही आहेत, on आहे, in आहे आणि at आहे, हे तीनही काय केलं जाते टाइम साठी आपण यूज करतो. ओके, जसं म्हटलं तुम्ही ऑन संडे, काय म्हटलं ऑन संडे म्हणजे संडेला. तर संडे काय आहे, एक वेळ आहे. जसं की वी विल गो फॉर पिकनिक ऑन संडे. टाइम आपण ठरवलेला आहे की आपण कधी जाणार. टाइम म्हटलं तर टाइम, डे, इयर या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. जेव्हा आपण टाइम बद्दल बोलतो तर टाइम मध्ये काय काय येते, फक्त 1 to 12 नाही येणार टाइम म्हटलं क्लॉक पण नाही. टाइम म्हटलं तर एवढंच नाही राहणार. तर टाइम म्हटलं तर डे पण येते, मंथ, इयर, ओके, त्या गोष्टी सुद्धा इन्क्लूड आहे. जसं ऑन संडे म्हटलं तर संडेला, तर संडे काय आहे, टाइम आहे. तर मग तुम्ही काय करू शकता, ऑन वापरू शकता. इन समर म्हटलं, इन समर म्हणजे उन्हाळ्यात. आता मला उन्हाळा टाइम आहे का, आहे की नाही, ऑफकोर्स समर एक काय आहे, सीझन आहे, ड्युरेशन आहे, टाइम आहे. तर ते सुद्धा टाइम मध्ये. ॲट 9 o'clock, जसं ॲट 9 o'clock म्हटलं 9 वाजता, 9 o'clock हे सुद्धा काय आहे, टाइम आहे. आपण टाइम साठी ॲट वापरतो, इन वापरतो आणि काय करतो, इवन वी यूज ऑन. सी, ॲट केव्हा वापरायचा, ॲट अ स्पेसिफिक टाइम. म्हणजे ॲट इज यूज टू एक्सप्रेस ए पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम. म्हणजे पर्टिक्युलर टाइम असेल तर पर्टिक्युलर टाइम सांगत असताना आपण त्याचा वापर करतो, ॲटचा वापर करतो. जसं इथे लिहिलेलं आहे ॲट स्पेसिफिक टाइम. ॲट 9 जर म्हटलं, ओके, वी विल मीट ॲट 9 म्हणजे 9 वाजता म्हटलं. तर ॲट 9 आपण का म्हटलं, कारण की तो कोणता टाइम आहे, it is a specific time. So we use at when we express a specific time, at a period of time, at a festival, at a meal. या गोष्टीसाठी तुम्ही at वापरू शकता. at a period of time, जसं period of time साठी in वापरतो आपण at midnight, at a festival आणि at meal. For the time of the day. ओके, इथे ॲट बद्दल एक्सप्रेशन दिलंय बघा. ॲट कुठे कुठे वापरतो, फॉर द टाइम ऑफ द डे ॲट 5 o'clock म्हणजे किती, ॲट 5 o'clock. हे काय झालेलं आहे, ॲट 5 o'clock हा स्पेसिफिक टाइम आहे. ॲट मिडनाईट, ॲट मिडनाईट, मिडनाईट म्हटलं तर ते काय येते, पिरियड ऑफ टाइम येते. ओके, ॲट मिडनाईट. पिरियड ऑफ टाइम जरी असलं तरी ते स्पेसिफिक राहते, म्हणून ॲट वापरतो आपण, नाही तर इन वापरतात. ओके, म्हणजे जनरली पिरियड ऑफ टाइम जर सांगायचं असेल तर पिरियड ऑफ टाइम साठी आपण इन वापरतो. जसं इन द मॉर्निंग जर म्हटलं, इन द मॉर्निंगचा अर्थ काय असतो, नाही, इन द मॉर्निंग इन जे आहे हे काय सांगते, पिरियड ऑफ टाइम सांगते. इने काय सांगते, मॉर्निंग. मॉर्निंग म्हटलं तर काय एक पर्टिक्युलर टाइम राहते का, 8 वाजता किंवा 9 वाजता नाही राहत. मॉर्निंग म्हटलं तर सकाळी 5 ते 12 वाजता. तर 5 ते 12 म्हटलं तर हा एक काय झाला, पिरियड ऑफ टाइम. मग अशा वेळेस तुम्हाला काय वापरता येते, इन वापरता येते. थोडंसं इथं कन्फ्युजन आहे. ॲट पण वापरतो कधी आपण, कधी इन पण वापरतो. ओके, जसं तुम्हाला माहिती आहे, आय गेट अप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. वाक्य काय म्हणते, आय गेट अप ॲट 6 o'clock. इन 6 o'clock रॉंग आहे. सेइंग इन 6 o'clock is wrong sentence and saying at 6 o'clock is right. The reason, 6 o'clock is a specific time, okay, particular time. So at 6 o'clock. In the morning
Not at the morning. At the morning is wrong. Right is in the morning. Why in the morning? Because morning is a sum of time, a period of time. म्हणजे तो एक काय कॅल्क्युलेटेड पिरियड आहे. आता त्याच्यामुळे तिथे आपण काय करतो इन वापरतो. ओके, सो वी यूज इन फॉर एक्सप्रेसिंग द पिरियड. इन द मॉर्निंग, लाईक इन समर, नो, इन समर. समर म्हटलं तर त्याच्यामध्ये किती तर 4 महिने आहेत, 2 महिने येतात उन्हाळ्याचे. वेकेशन, if we talk about vacation, no, there are 2 months included. So in case in summer, saying it is period. म्हणजे in summer जर म्हटलं तर आपण काय एक्सप्रेस करतो? Period एक्सप्रेस करतो आणि म्हणून आपण in the summer म्हणतो. Sir, can we say that at describe on only short time? शॉर्ट टाइम पण नाही म्हणता येत त्याला. पॉइंट ऑफ टाइम म्हणता येईल. शॉर्ट टाइम कसं कॅल्क्युलेट करणार? Only under the only 1 day, 1 or 2 day. नाही, डे म्हटलं तरी त्याला टाइमचं कसं आहे, शॉर्ट टाइम कॅल्क्युलेटच नाही करता येत. आपण जर डे छोटा म्हटला आणि मंथ जर मोठा म्हटला, बरोबर आहे, तर डे पेक्षा छोटा काय आहे? अवर्स आहे. अवर्स पेक्षा छोटा मिनिट आहे. मिनिट पेक्षा छोटा सेकंद आहे ना. आणि एथलेटिक्स साठी सेकंद पेक्षा छोटा राहते काहीतरी. नॉट फॉर अस, आपल्यासाठी सेकंद म्हणजे काही नाही राहत, पण जे ऍथलेट्स आहेत नाही का, त्यांच्यासाठी मायक्रो सेकंद राहतात है ना. ऍथलेट्स जे असतात नाही का, जसं रनर आहे, तर त्यांचे जे रेकॉर्ड्स राहतात तर ते मायक्रो सेकंद मध्ये काम होते. तर शॉर्ट टाइम जे आहे नाही का, ते आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत. तुम्ही कोणतं शॉर्ट टाइम म्हणा, त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट टाइम म्हटलं तर ते परवडते आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये शॉर्ट टाइम पेक्षा आपण हे 2 शब्द वापरू शकतो, एक्झॅक्ट टाइम अरे पॉइंट ऑफ टाइम. ओके, तसं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी शॉर्ट टाइम म्हणू शकता, पण जोपर्यंत ते वाक्य आपण घेत नाही का, तोपर्यंत त्याला आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत. ओके, सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ऍट जे आहे ते केव्हा वापरतो आपण? स्पेसिफिक टाइमला वापरतो. आणि इन जे आहे ते केव्हा वापरतो आपण? पिरियड ऑफ टाइम. हा, बट ऍट मिडनाईट म्हणजे जसं एखादी वाक्य म्हटलं की मी तुला मध्यरात्रीला भेटतो असं वगैरे म्हटलं, तर तुम्ही ते मध्यरात्रीचं काय करताय? डिसाइड करताय ना, पर्टिक्युलर टाइम डिसाइड करता. म्हणजे मध्यरात्र हे काय आहे? पिरियड ऑफ टाइम. मध्यरात्र म्हटलं तरी पिरियड ऑफ टाइम आहे, कारण की मध्यरात्र म्हटलं तर 12ची वेळ आहे, तर ते टोटल 12 कन्सिडर केला जातं. 12:10 झाले तरी मध्यरात्रच म्हणणार, 12:20 झाले तरी मध्यरात्रच. म्हणजे 12-1 पर्यंत आपण मध्यरात्र, 1-1:30 पर्यंत मध्यरात्रच कन्सिडर करणार. हा 3 वाजत आहे, 4 वाजता तर मग डॉन कन्सिडर करतो आपण. त्याला आपण पहाट म्हणतो नाही का? Dawn. हा, DAWN. डॉन म्हणजे पहाट होते शब्द आहे. DAWN डॉन आहे, डॉन नाही आहे ते. DAWN sir. DAWN म्हणजे पहाट होते. ओके, तर ते आफ्टर 3 or 4 o'clock, मग 3 किंवा 4 नंतर आपण मग ते काय म्हणतात? डॉन असं कन्सिडर. ओके, हा, ऍट लंच टाइम. लंच टाइम पण ते काय सांगते? हा, स्पेसिफिक टाइम सांगतो, बट इथं मीलशी रिलेटेड असेल तर ऍट आपण वापरतो. इथे काय सांगायचं आहे की सपोज समथिंग दॅट इज रिलेटेड टू मीलशी रिलेटेड असेल तर आपण ऍट वापरतो. आता जसं लंच टाइम जे आहे कशाशी रिलेटेड आहे? मीलशी रिलेटेड आहे. सो ऍट लंच टाइम. ऍट सनसेट म्हणजे सनसेटला. तर सनसेटला सुद्धा हे काय सांगितलं? नाही, पिरियड नाही सांगणार. सनसेटचा वेळ म्हटलं ना, सनसेट. पिरियड ऑफ टाइम कसं आहे सनसेट? किती पण स्पेसिफिक टाइम नाही सनसेट. Sunset is obviously specific time. सनसेट स्पेसिफिक टाइम होणार ना.
पिरियड ऑफ टाइम कसं होणार ते? Because sun is set, sunset is a पर्टिक्युलर टाइमच नाही म्हणजे ते दर आहे 5 ते 6 वाजेपर्यंत. नाही नाही ढगा आड राहिले तर नाही आता तसं नाही राहत ते. सनसेटला कुठे ढगा आले तिथं समुद्रामध्ये सेट होते ना. सनसेट बघायचं असेल तर कुठे जावं लागेल मरीन तुम्हाला? ड्राइव्ह. कन्याकुमारीला जावं लागेल है ना. म्हणजे जिथं समुद्र आहे नाही का, जिथं समुद्र आहे तिथंच तुम्ही सनसेट बघायला जाल ना. ओके म्हणजे तो सूर्य आहे तो जेव्हा म्हणजे तो समुद्रामध्ये डुबत आहे असं दिसतोय त्याला सनसेट म्हणतात. आता कसं राहते वर्षाचे दिवस जे आहेत काही दिवस लहान असतात काही दिवस मोठे असतात त्यानुसार त्याचा एक टाइम राहते. बरोबर आहे. आता तुम्ही वर्षातला सर्वात लहान दिवस कोणता आहे? 22 डिसेंबर आहे. तर 22 डिसेंबरला जर तुम्ही गेला तर कदाचित तो 5 वाजता डुबेल. 5 वाजता समुद्रामध्ये तो जाईल. वर्षातला मोठा दिवस कोणता आहे? 21 March. 21 मार्च. त्या दिवशी जर तुम्ही गेला तर कदाचित तो 6 वाजता डुबेल. पण एक पर्टिक्युलर टाइम राहील ना. प्रत्येक दिवशी पर्टिक्युलर टाइम राहते. सूर्य कधीच आपला टाइम चुकवत नाही. चुकवते का? आज दुसरा निघतो का तो एका दिवशी? एका दिवशी दुसरा. फक्त कसं राहते ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला कसं वाटतंय म्हणजे क्लाउडी राहिला ऍटमॉस्फिअर तर सूर्य दिसत नाही आपल्याला तर मग तो निघायचाच आहे. तो ऑलरेडी निघलेलाच राहतो. त्याचा टाइम डिसाइडेड आहे. पृथ्वीवर तो केव्हा येणार केव्हा जाणार याचा टाइम त्याचा डिसाइडेडच आहे. त्यानुसारच डे झाले ना. म्हणजे 365 दिवस कसे कॅल्क्युलेट झाले याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला समजेल ते. म्हणजे सूर्य ज्या पद्धतीने पृथ्वी त्या सूर्याभोवती फिरते त्या मिनिटाला फिरते ती. बरोबर आहे. हे सगळं काय आहे सेट आहे. हा त्याच्यामुळे ते आपण डिसाइड करतो. ऍट सनसेट म्हणजे एक पॉइंट आहे टाइम आहे. त्याला पिरियड ऑफ टाइम नाही म्हणतात. तर काय दिसतंय काय हे? हा हा ऍट द वीकेंड आहे ऍट नाईट आहे ऍट क्रिसमस आहे. आता जसं ऍट क्रिसमस म्हटलं क्रिसमसला जर म्हणायचं तुम्हाला फेस्टिवल. हा फेस्टिवल म्हणजे ऍट जे आहे ते फेस्टिवल साठी तुम्ही काय करू शकता यूज करू शकता. ऍट द मोमेंट. मोमेंट म्हणजे काय होते? नाही ते मुवमेंट झालं. मुवमेंट क्षण मुवमेंट. मुवमेंट हालचाल झाली. मोमेंट क्षण म्हणजे एक माय बेस्ट आपण म्हणतो ना दिस इज माय बेस्ट मुवमेंट. माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट मुवमेंट आहे क्षण. तर क्षण म्हणजे सुद्धा तो काय टाइम आहे. ते मुवमेंट म्हटलं तर तो स्पेसिफिक टाइम राहते. ओके एक पर्टिक्युलर मुवमेंट आहे तो काय राहतो स्पेसिफिक टाइम राहते. ओके ऍट द सेम टाइम म्हणजे ऍट द सेम टाइम सुद्धा आपण म्हणतो बोलताना ऍट द सेम टाइम. इन द सेम टाइम असं कधी फ्रेज दिसत नाही तुम्हाला. तुम्हाला फ्रेज कशी दिसते? ऍट द सेम टाइम. आता हे सगळं तुम्हाला वाचण्यात आलेलं असेल पण आपण लक्षात नाही घेतलं कधी ऍटच काय लागला म्हणून इथं है ना. कारण की आपण कधी लिहिण्याचा प्रयत्नच केला नाही त्यामुळे माहित नाही. आणि लिहायचा प्रयत्न केला की जे आठवलं इन चांगला वाटला तर इन लिहून टाकला. ऍट चांगला वाटला तर ऍट लिहून टाकला. तेवढा काही विचार नाही केला की ऍटच लागायला पाहिजे की इन लागायला पाहिजे. जेव्हा आपण प्रिपोजिशन शिकणार तेव्हा आपल्याला ते लक्षात ठेवावं लागेल की व्हॉट इज बेस्ट for the sentence. Is it at or in? Okay. So at the same time. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता at वापरू शकता. म्हणजे at केव्हा वापरायचं? Just to express something that is specific time. We use at. So at we use with the meal, festival or days. Sorry, or a particular period of time. म्हणजे period of time असेल पण ते काय राहील पर्टिक्युलर आहे. त्यावेळेस तुम्ही त्याला वापरू शकता. ओके सी ऑन त्याच्यानंतर दिलेलं आहे की ऑन केव्हा वापरायचं. आता ऑन जे आहे आता ऑन आपण लोकेशन साठी शिकलो होतो. कशासाठी? लोकेशन. जसं की ऑन द चेअर म्हटलं ऑन द चेअर म्हटलं तर when touching surface that is a location.
तू कुठे आहे म्हटलं तर चेअरवर, तू कुठे बसलाय म्हटलं तर चेअरवर. तर ते टाइम आहे की लोकेशन आहे? चेअरवर हे काय आहे? लोकेशन आहे. आणि ऑन फ्रायडे म्हटलं तर हे लोकेशन आहे का? तुला शुक्रवारला भेटतो, मी तुला शुक्रवारला भेटतो. पुढचा व्यक्ती म्हणेल हो ठीक आहे, कुठे? शुक्रवारला. शुक्रवार काय लोकेशन आहे का? नाही. कुठे म्हटल्यानंतर तुम्हाला काय सांगायला लागेल? प्लेस. आणि वेन म्हटलं तर टाइम. सो माहित व्हायचं की वेन हा शब्द जो आहे तो काय सांगतो? टाइम सांगतो. आणि वेळ हा काय सांगतो? प्लेस सांगतो. सो डेज ऑफ द वीक म्हणजे ऑन कुठे कुठे वापरतात? when we talk about the days, specific date or on calendar holidays. म्हणजे हॉलिडेज आहेत ते सांगताना किंवा डे सांगताना काय करतात ते आपल्याला ऑन. फॉर डेज अँड डेट्स ऑन फ्रायडे, ऑन 16 मे, ऑन क्रिसमस डे, ऑन माय बर्थडे. म्हणजे स्पेसिफिक डेट जे आहे ऑन माय बर्थडे, माझ्या बर्थडेला. बर्थडे हे कशामध्ये ना स्पेसिफिक डेट मध्ये सांगतात. त्याच्यानंतर ऑन क्रिसमस हॉलिडे, ऑन क्रिसमस डे ही काय सांगते? क्रिसमस हॉलिडे सांगते. डेज ऑफ द वीक म्हणजे डेज ऑफ द वीक जे आहे ऑन फ्रायडे, ऑन संडे. सो दे टेल्स द डेज ऑफ द वीक. म्हणजे डेज ऑफ द वीक सांगत असताना काय करतो आपण? ऑन वापरतो. सो दे आर यूज्ड टू एक्सप्रेस टाइम. ते काय सांगतात? टाइम सांगतात. ओके. अँड देन इन. आपण अगोदरच बोललेलं आहे की इन जे आहे हे कशासाठी वापरतो आपण? एक जो पिरियड आहे, पिरियड ऑफ टाइम एक्सप्रेस करताना आपण इन वापरतो. सो पार्ट सी इन जे आहे ते आपण कधी कधी वापरतो पार्ट ऑफ द डे. पार्ट ऑफ द डे म्हटलं तर मॉर्निंग, आफ्टरनून अँड इव्हनिंग. मॉर्निंग, afternoon and evening, these are the parts of the day. Then month, years, season of the years, specific centuries. Centuries centuries म्हणजे शतक, म्हणजे 100 वर्षाचा काळ जर सांगायचा असेल. ओके. तर त्यावेळेस मोठा आता 100 वर्षाचा काळ म्हटलं तर काय झाला? पिरियड ऑफ टाइम झाला. त्यावेळेस आपण त्याचा वापर करतो इन द रिनायन्सन्स है ना. इन द रिनायन्सन्स. रिनायन्सन्स हे काय आहे? एक काळ आहे, बरोबर आहे. डिकेड पण हो, डिकेड म्हणजे दशक, म्हणजे 10 वर्षाचा काळ. तो पण पिरियड ऑफ टाइम मध्येच येते ना. 10 वर्षाचा काळ सांगायचा असेल तर डिकेड म्हणाल. 100 वर्षाचा काळ म्हणाल तर सेंचुरीज म्हणाल. ओके. आता इन द रिनायन्सन्स म्हटलं तर रिनायन्सन्स हे काय होतं? एक काळ होतं. जसं इंग्लिश लिटरेचर मध्ये म्हणजे जे पिरियड्स आहेत नाही का, तुम्ही ऐकलं असेल. लिटरेचर शिकले का कधी? ब्रिटिश इंग्लिश मध्ये एक काळ होता की ज्या काळामध्ये लिटरेचर जे आहे ते काय झालं होतं? फ्लरिश झालं होतं, म्हणजे समृद्ध झालं होतं. त्याची जास्त प्रगती झाली. तर तो जो पिरियड आहे त्याला रिनायन्सन्स पिरियड म्हणतात है ना. रिनायन्सन्सचा मराठीत पुनर्जीवन असं म्हणतात त्याला. म्हणजे त्याला म्हणजे त्या काळामध्ये जास्त लेखन करण्यात आलं. जसं एक लेखन तुम्हाला माहिती, काही रायटर्स माहिती आहेत तुम्हाला? विलियम शेक्सपियर, विलियम वर्ड्सवर्थ नाव ऐकलंय का? विलियम वर्ड्सवर्थ. जॉन मिल्टन नाव ऐकलंय? ते जॉन मिल्टन आहे. मिल्टनची बॉटल नाही, बॉटलचं नाव ऐकलेलं आहे मिल्टन. मिल्टनची बॉटल तर आता आली. जॉन मिल्टन 16व्या शतकातले आहे, 16th सेंचुरी. तर तेव्हा त्याने जे लिटरेचर लिहिलं ना त्यांना एक एक नेम दिलेला आहे, पिरियड्स दिलेला आहे. त्यांचं नाव जसं विलियम म्हणजे विलियम वर्ड्सवर्थचं जे एज होतं नाही का त्याला रोमॅन्टिक एज म्हणून दिलेलं आहे. म्हणजे पिरियड्स आहे नाही का. जसं हिस्ट्री मध्ये काही एज दिलेले आहे ना. हिस्ट्री मध्ये जे काळ आहे त्यांना एक एक नाव. जसं रोमन काळ वगैरे होता का असं नाही.
मुघलांचा काळ पिरियड दिला असेल ना, तसं इंग्रजीमध्ये एक एज दिलेला आहे. म्हणजे तो काळ जो आहे रोमॅन्टिक एज असं म्हणून दिलेला आहे, रिनायन्सन्स एज असं म्हणून दिलेला आहे. ओके, तर ते पिरियड्स जे आहेत, आता रिनायन्सन्स म्हटलं तर तो काय झाला, पिरियड झाला, तो ड्युरेशन आहे 16th सेंचुरी टू 17th सेंचुरी जे आहे, 16 आणि 17 शतक. त्याला इंग्लिश लिटरेचर मध्ये कोणता काळ म्हणण्यात आला, रिनायन्सन्स म्हणण्यात आला. तसं त्याला पिरियड्स आहेत, सेंचुरीज आहेत. जे सेंचुरी सांगतो त्यावेळेस आपण कशाचा वापर करतो, इनचा वापर करतो. ओके, इन द पास्ट, इन द फ्युचर, भूतकाळात असं म्हटलं तर तो पिरियड आहे इन द पास्ट. तर आपण इन द पास्ट म्हणताना इन वापरतो, ऍट द पास्ट नाही म्हणत. पास्ट मध्ये आपण एक पर्टिक्युलर मोमेंट कन्सिडर करतो का नाही. इन द पास्ट म्हटलं तर म्हणजे भूतकाळातला एक पिरियड असू शकतो ज्याबद्दल आपण बोलतोय, नाही का. आता जर तुम्हाला म्हणायचं की म्हणजे पास्ट मध्ये म्हणजे एखादी वाक्य जर म्हणायचं आहे की भूतकाळामध्ये म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन तेवढं चांगलं नव्हतं, ट्रान्सफॉर्मेशन ची फॅसिलिटी आहे तेवढी प्रॉपर नव्हती. तर आपण कोणत्या पास्ट बद्दल बोलतो, एक मोठा पास्ट जेव्हा ते नव्हतं, म्हणजे होऊ शकते की 500 वर्ष अगोदर म्हणा किंवा 1000 वर्ष अगोदर म्हणा, है ना. देअर वर not proper means of transportation in the past. There were no proper means of transportation in the past. म्हणजे पास्ट मध्ये ट्रान्सफॉर्मेशनचं तेवढ्या काय नव्हत्या साधनं नव्हते. मीन्स म्हणजे साधनं. नो प्रॉपर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन द पास्ट. म्हणजे पास्ट मधलं 200-300 वर्षाचा काळ किंवा 500 वर्षाचा काळ आपण कन्सिडर करतो. तर त्यावेळेस पिरियड कन्सिडर करतो तेव्हा आपण इन द पास्ट म्हणतो. इन द फ्युचर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये. इन विंटर, विंटर सुद्धा काय आहे, एक पिरियड आहे. इन द 90s 1990 चा काळ. जसं म्हणतात की 1990 मध्ये म्हणजे बॉलिवूड बद्दल जर बोलले ना, इन 90s हिट सॉंग्स ऑफ 90s. तुम्ही अगर प्राईमवर किंवा मग गाणं वगैरे ॲपवर जर बघितलं तर 90s हिट सॉन्ग असं लिहिलेलं आहे. 90s हिट सॉन्ग म्हटलं तर ते पिरियड आहे 1990 मध्ये. तर 90 म्हटलं तर 80 ते 90 असं होऊ शकते तर त्या काळामध्ये. तर हे जे आहे हे सगळं काय सांगते तुम्हाला, पिरियड सांगते, बरोबर आहे. लक्षात घ्या की ऍट जो आहे तो काय करायचं, स्पेसिफिक टाइम साठी वापरायचा. ओके, आणि इन केव्हा वापरायचं, जेव्हा तुम्हाला पिरियड ऑफ टाइम सांगायचं राहते तेव्हा काय करायचं, इन वापरायचं. ठीक आहे, संपलं. क्लासेस प्रिपोजिशन नंतर आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत कंजक्शन मध्ये. ठीक आहे, आता तुमच्याकडे हे ऑलरेडी प्रेझेंटेशन आहे ते तुम्ही लिहून घ्या. Sir, when you however Then we will stop.